आज एका लसलूत अधिकाऱ्याला पकडण्यात आलेला आहे, काय सांगाल? जे काय झालेलं आहे ते चुकीचं आहे आणि त्याला नरहरी झिरवळ जे काय ते प्रायश्चित देतील. मुख्यमंत्री त्याला माफ करणार नाही आहेत, कारण जे झालंय ते चुकीचं झाल्यामुळेच त्याला माफी नाही आहे. आणि म्हणून मी आता झिरवळ साहेबांशी पण चर्चा करतो, कारण मलाच त्यातले खरे वस्तूची माहिती नाही. कालपासून आम्ही इथं आलेलो आहोत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा पीए घेतले होते तेव्हा त्यांनी पूर्ण चौकशी करून घेतले होते. राज्यामध्ये अशा पद्धतीने लोकांना त्रास होऊ नये, दलालांचा अड्डा बनवू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले, तरी सुद्धा अशी घटना घडताना नाही, ठीक आहे ना, जर घडलंय ते घडलंय, तर चूकच आहे ना. आम्ही मान्य करतो की जी चूक आहे ती चूक आहे, त्याला पर्याय नाही, परंतु त्याला उपाय पण आहे. आणि अशा अधिकारी सेवेमध्ये राहता कामा नये या मताशी आम्ही सहमत आहोत. काही नरहरी झिरवाळ यांचा कनेक्शन असेल? नाही, असं काही नसतं. कुठला मंत्री असं सांगत नसतो की जाऊन तू हे घर आणि स्वतःच्या कार्यालयामध्ये, ते चुकीचं आहे. कसं सांगत असतो म्हणजे तुम्हाला? नाही, चुकीचं आहे. आता कुठलाच मंत्री आपल्या अधिकाऱ्यांना उलटं सांगत असतो की येणारे गोरगरीब जनता आहे त्याला न्याय द्या, त्यांची कामं करा, त्यांच्यावरती कोणावरती अन्याय होऊ देऊ नका, जे काय अडीअडचण असेल ते दूर करा. हे आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही पार पाडतो. झिरवाळ साहेबांचा राजीनामा व्हायला पाहिजे असं वाटतं? असं मला वाटत नाही, परंतु तो निर्णय काय असेल तो मुख्यमंत्री बघतो. संजय राऊत यांनी एक ट्विट केलंय. सुरुवातीला जसं आपल्याला माहिती आहे की चले जाऊचा नारा देण्यात आला होता, तसाच नारा जे आता संजय राऊतांचं चले जाव झालेलं आहे, त्यांना आपल्या पंतप्रधानांवरती बोलण्याचा अधिकार नाही, हक्क नाही आहे. कारण पंतप्रधान देशाचं चांगलं काम करतायत म्हणून त्यांना कदाचित पसंत पडलं नसेल संजय राऊताला, म्हणून संजय राऊतांनी आता झालं जेवढं पुरे झालं, आता गप्प बसावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.